नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचे जे अपडेट्स असतात ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येत असतात आणि असंच एक अपडेट घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आलेलो आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, पहिल्यांदा या चॅनलवरती आलेत, त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण लेटेस्ट अपडेट आपण देत असतो. मग तुमच्या इंजिनिअरिंग सेवा असेल किंवा इंजिनिअरिंग ज्या एक्झामिनेशन आहेत त्या असतील किंवा तुमच्या राज्यसेवा असतील किंवा संयुक्त गट ब गट क असेल, तर याच्या संबंधी आपण अपडेट घेऊन येत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक अपडेट जे आलेलं आहे ते आलेलं आहे एमपीएससीचं 2025चं जे वेळापत्रक आहे, जे एक्झामचा एक पर्टिक्युलर फ्लो आहे, ज्याला आपण टाइम टेबल म्हणतो, ते आलेलं आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे आलेलं आहे. कुठल्या परीक्षांच्या कुठल्या तारखा असणार आहेत, कधी कुठली परीक्षा होणार आहे, कारण 2025 पासून तुमची जी राज्यसेवा आहे, स्टेट सर्व्हिसेस आहेत, तर ही जी आहे ही डिस्क्रिप्टिव्ह मेन्स होणार आहे. इंजिनिअरिंग साठी ऑलरेडी ती 2023 पासून झालेली आहे, तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा डेट्स प्रीच्या असतील, मेन्सच्या असतील आणि त्या सगळ्या एक्झामिनेशन मधल्या सगळ्या पोस्टसाठी या डेट्स आलेल्या आहेत. कुठल्या आणि कधी त्या जाणून घेऊया आपण. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि जर ही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली व्हिडिओ तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचं 2025चं जे कॅलेंडर आहे ते तर वेळापत्रक जाहीर झालेच आहे, पण 2024चे जे पेंडिंग एक्झामिनेशन आहेत तर त्या कुठल्या आहेत हे सुद्धा आपण बघूया वन बाय वन. हे ऑफिशियल अपडेट आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जर वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला हे जाहिरात आणि त्याचे वेळापत्रक दिसेल. सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे त्याच्यामधला तो आहे तुमचा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी नॉन गॅझेटेड जे आहे त्याची प्रिलिम एक्झामिनेशन. म्हणजे नॉन गॅझेटेडची जी संयुक्त प्री होते आता ती जी आहे ती आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे, बहुपर्यायी टाईपची, आणि त्याची जी तारीख आहे परीक्षेची ती आहे 5 जानेवारी 2025. साधारणतः एप्रिलमध्ये त्याचा निकाल लागण्याचे तिथे पर्टिक्युलर चान्सेस आहेत. अंदाजित महिना जो आहे तो एप्रिल 2025चा आहे. पण जी एक्झाम आहे एमपीएससी नॉन गॅझेटेड प्री, जी कंबाईन प्री म्हणतो आपण बीएलसी ची, तर ही जी आहे 5 जानेवारीची आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, राज्यकर निरीक्षक असेल, पोलीस उपनिरीक्षक असेल किंवा दुय्यम निबंधक असेल. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा याची जी मेन्स एक्झाम आहे, ओके, जी मेन्स एक्झाम आहे हे सगळं आपण 2024 बद्दल बोलतोय. ओके, ती पुढच्या वर्षी असणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जी मेन्सची डेट दिलेली आहे ती 1 जून 2025 दिलेली आहे. म्हणजे जी प्री होईल ती तुमची 5 जानेवारीला होईल आणि जी मेन्स आहे त्याच्यामधली ती तुमची 1 जूनला होईल. साधारणतः सप्टेंबरमध्ये त्याचा निकाल लागणे अपेक्षित आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं ग्रुप बी ग्रुप सी जे 2024चं होतं. 2024 तुमच्या बाकीच्या एक्झाम्स ज्या आहेत पर्टिक्युलर त्या फ्लोमध्ये दिलेला आहे. त्यानंतर ग्रुप सी जे आहे हे ग्रुप बी होतं. आता ग्रुप सी मध्ये तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या पोस्ट मधली जी तुमची ग्रुप सी ची जी कंबाईन प्री आहे ती होणार आहे तुमची याच्यामध्ये 2 फेब्रुवारीला. 9 ऑक्टोबरची ही ऍडव्हर्टाइजमेंट, ओके, आणि 2 फेब्रुवारीला त्याची प्री होणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि साधारणतः मे महिन्यामध्ये त्याचा निकाल लागणे अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये एक जी पोस्ट असते ग्रुप सी मध्ये, तर ग्रुप सी मध्ये बेसिकली याच्यामधल्या एक पोस्ट आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, ती म्हणजे आरटीओ एएमबीआय. आरटीओ एएमबीआय. आता तरी याच्यामध्ये कुठलीही जागा स्पेसिफिकली जर आली तर त्या हिशोबाने त्याच्यामध्ये त्या एक्झामच्या डेट ज्या आहे त्या व्हॅलिड आहे. ओके, त्यानंतर बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा मेन्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झामिनेशन मध्ये 29 जूनला ती होईल आणि साधारणतः ऑक्टोबर मध्ये त्याचा निकाल लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत त्याच्या डेट्स आणि ज्या काही भविष्यात येणार आहेत त्याच्या डेट्स त्यांनी टेंटेटिव्हली सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ज्या प्रेझेंट 2023 ची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट असेल त्याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या अनुषंगानेच तुमच्या डेट्स फिक्स आहेत. पहिल्या नंतरच्या एक्झाम आहेत 2024 ची असेल तर याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या पोस्टसाठी प्री ही तुमची होईल 2 फेब्रुवारीला आणि मुख्य परीक्षा होईल तुमची 29 जूनला. ओके, येते लक्षात. त्याच्या व्यतिरिक्त काही ज्युडिशियलच्या एक्झामिनेशन असतात. दिवाणी न्यायाधीश असेल, त्याचा कनिष्ठ स्तर असेल, त्याची प्री असेल, त्याची मुख्य असेल, 2024 बद्दल बोलतोय. तर ज्युडिशियलच्या जी प्री आहे ती 16 मार्चला असेल आणि जी मेन्स असेल ती 13 सप्टेंबरला असेल. आता साधारणतः इथे जुलैमध्ये रिझल्ट अपेक्षित आहे प्रीचा आणि जानेवारी 2026 मध्ये अपेक्षित आहे तुमचा पर्टिक्युलर मेन्सचा. या 2025 मध्ये होणाऱ्या एक्झामिनेशन ज्युडिशियलशी रिलेटेड आहेत. त्यानंतर
ज्या 2024 ची जी पूर्व परीक्षा आहे, ओके, महाराष्ट्र नागरी सेवा एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस, ही जी राज्य सेवा आहे, जी ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे, आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली याची तारीख आलेली आहे 1 डिसेंबरला, पोस्टपोन होत होत आपल्याला माहिती आहे काही स्पेसिफिकली डेट जे आहे ते आलेले आहेत. आता याच्यामध्ये ही जी तारीख आहे ही 1 डिसेंबर आहे 2024 आणि साधारणतः मार्च मध्ये त्याचा रिझल्ट लागेल आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ही 29 डिसेंबर 2023 ची असेल. ओके, ही जी मुख्य परीक्षा आहे मेन्स एक्झामिनेशन, याच्यामध्ये वेगवेगळे स्पेसिफिक पारंपरिक वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मेन्शन केलेलं आहे त्यांनी. हे 2024 सगळं आहे. ओके, इथे स्पेसिफिकली जर आपल्याला डिफाईन करायचं झालं तर त्या अनुषंगाने या स्टेट सर्व्हिसेसशी रिलेटेड तारखा आहेत आणि याच्या 26 एप्रिल 27 एप्रिल 28 एप्रिल या तारखा आहेत पेपर 1 पेपर 2 आणि साधारणतः 2025 ला त्याचा रिझल्ट येणे अपेक्षित आहे. आता आपण मेनली फोकस करूया तो म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, MES ज्याला म्हणतो, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. या फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत, याच्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर तुमचे जे काही पर्टिक्युलर एक्झामिनेशन असेल त्याच्यानुसार त्यांनी ते डिटेल्स दिलेले आहेत. आता एमपीएससी MES मध्ये की आपल्याला माहिती आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 हे क्लास 1 पोस्ट आहे. ग्रुप A म्हणतो त्याला गट अ आणि हे ग्रुप B ची पोस्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त उपविभागीय जलसंधारण अधिकारी, ओके, WRD ऑफिसर ज्याला म्हणतो आपण, आणि जलसंधारण अधिकारी हे जे आहे हे गट अ आणि गट प चे जे पदे आहेत. अभियांत्रिकी सेवेला ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपल्याला माहिती आहे. तर पारंपरिक वर्णनात्मक ही जी आहे ही मुख्य परीक्षा आहे मेन्स 2024 ची. ती परीक्षा होईल तुमची 18 मे 2025 ला. तर 18 मे 2025 ला बघा आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 पेपर 2 एकाच दिवशी होतो. तर पेपर 1 सकाळला असेल, पेपर 2 दुपारला असेल. हे 200 मार्काचे पेपर आहेत. ओके, आणि हे कधी होणार आहे 18 मे ला आणि साधारणतः ऑक्टोबर 2025 ला त्याचा निकाल लागणार अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे की अगोदरच्या एक्झामिनेशनचं काय झालं, अजूनही रिझल्ट त्याचा लागलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. ओके ओके, आता लक्षात घ्या याच्यामध्ये सुद्धा काही ऍग्रीच्या एक्झामिनेशन जे आहेत, कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ, याची सुद्धा जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम आहे ती स्पेसिफिकली 18 मे 2025 ला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 2025 चं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये अगोदरच्या पेंडिंग एक्झामिनेशन म्हणजे 2023 च्या असतील, काही 2024 च्या असतील, ह्या तर होणारच आहे. पण 2025 ची जी MA आणि स्टेट सर्व्हिसेस प्री होणार आहे तर ही 2025 ची एक्झाम आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्टेट सर्व्हिसेस आणि हे राजपत्रित गॅझेटेड जे आहे याच्यामध्ये राज्यसेवेचे वेगवेगळे 35 जे ग्रेड्स आहेत किंवा 35 जे तुमचे संवर्ग आहेत. याच्या व्यतिरिक्त अभियांत्रिकी सेवा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, ॲग्री, त्याच्या व्यतिरिक्त सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र आपल्याला माहिती आहे. स्पेसिफिकली याच्या आता नुकत्याच काही जागा येऊन गेलेल्या आहेत. मेट्रोलॉजी म्हणतो आपण, लिगल मेट्रोलॉजी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा या सगळ्यांची संयुक्त पूर्व परीक्षा ही एकच असते. आता महाराष्ट्रामध्ये 2च परीक्षा होतात. नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी, एक सगळे गॅझेटेडची कंबाईन प्री एकच होते आणि नॉन गॅझेटेडची कंबाईन जी आहे तर ती पूर्व परीक्षा B ची आणि C ची वेगवेगळी होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टेट सर्व्हिसेस मध्ये एकूण जे 35 संवर्ग आहेत, ओके, त्याची पर्टिक्युलर जी एक्झामिनेशन आहे ही मुख्य परीक्षेची ती वेगळ्या तारखा आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जी प्री आहे, ओके, ही प्री कधी होणार आहे तर ही प्री होणार आहे तुमची 28 सप्टेंबर 2025 ला. 28 सप्टेंबर 2025 ला कुठली आहे ही तर MPSC 2025 प्रीलिम एक्झामिनेशन आणि साधारणतः त्याच्या नंतरच्या वर्षी जानेवारीमध्ये त्याचा निकाल येणे अपेक्षित आहे आणि जानेवारी 2025च्या सुरुवातीलाच ही ऍडव्हर्टाइजमेंट येणे अपेक्षित आहे. ओके, तर लक्षात घ्या, परत एकदा सांगतो इथे जे MPSC थ्रू ज्या गॅझेटेड प्रीलिम आहे सगळ्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग आला म्हणजे कृषी सेवा, वनसेवा आणि तुमची त्याच्या व्यतिरिक्त अभियांत्रिकी सेवा या सगळ्यांची जी प्री आहे
ती प्री तुमची सप्टेंबरमध्ये होईल, 28 सप्टेंबरला. जाहिरात जी आहे त्याची ती येईल तुमची जानेवारी 2025 मध्ये. ओके. आणि रिझल्ट त्याच्या पुढच्या म्हणजे एका वर्षानंतर साधारणतः हा काळ त्यांनी दिलेला आहे. ओके. त्यानंतर बघा स्टेट सर्व्हिसची जी मुख्य परीक्षा आहे मेन्स 2025 ची, तिथपासून ती पारंपरिक वर्णनात्मक होणार आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली तुमचा भाषा पेपर 1, भाषा पेपर 2, निबंध आणि सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 आणि वैकल्पिक पेपर 1 आणि 2 असे सगळे जे आहेत हे सगळे त्यांनी दिलेले आहेत. याची डेट मात्र त्यांनी कुठलीही दिलेली नाही. 2025 ची जी स्टेट सर्व्हिसेस राज्यसेवा आहे त्याची डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन त्यांनी तारीख मात्र इथे दिलेली नाही. ओके. आणि त्याच वर्षीची 2025 ची जी MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2025 ची याची जी मेन्स एक्झामिनेशन आहे, आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल अशा वेगवेगळ्या परीक्षा होतात. तर त्यांनी मेकॅनिकल याचीही तारीख दिलेली नाही, इलेक्ट्रिकल याचीही तारीख दिलेली नाही आणि सिव्हिल याचीही तारीख दिलेली नाही. आणि त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे की दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. 2025 ची जी तुमची प्री आहे ती लक्षात ठेवा. जानेवारी 2025 मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि 28 सप्टेंबरला प्री होईल. मेन्स कधी होणार याच्या कुठल्याही तारखा आयोगाने जाहीर केलेल्या नाही आणि त्या वेळेला ते जाहीर करतील. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुमची ऍग्री असेल, अन्न औषध व प्रशासन असेल, त्यानंतर लीगल मेट्रोलॉजी हे जे आहे निरीक्षक वैधमापन याची सुद्धा त्यांनी सेपरेट 2025 ची जी मुख्य परीक्षा आहे याच्या तारखा मात्र कुठल्याही दिलेल्या नाहीत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वेळापत्रक जरी 2025 असेल तर अगोदरच्या राहिलेल्या एक्झामिनेशन ज्या 2025 मध्ये होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त 2025 मध्ये ज्या नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येतील तर ह्या सगळ्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पूर्व परीक्षेच्या सगळ्या तारखा जाहीर केलेल्या आहेत 2025च्या, पण मुख्य परीक्षेची कुठलीही तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. पण ज्युडिशियल जे दिलेलं आहे याच्यामध्ये कनिष्ठ सरन्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ह्या ज्या 2025च्या आहेत याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्या प्री एक्झाम आहेत ज्याला म्हणतो आपण दिवाणी किंवा दिवाणी न्यायाधीश, तर ह्या ज्या आहेत याच्या मात्र तारखा त्यांनी दिलेल्या आहेत 12 ऑक्टोबर 2025. साधारणतः ऑगस्ट 2025 ला जाहिरात येईल आणि ऑक्टोबर 2025 ला काय होईल तर त्याची तुमची एक्झाम होतील. ओके. साधारणतः त्याच्या पुढच्या जानेवारीमध्ये रिझल्ट लागेल. महाराष्ट्र गट ब नॉन गॅझेटेड 2025 ची प्री ही होईल तुमची 9 नोव्हेंबर 2025 ला. ओके. आणि महाराष्ट्र गट ब नॉन गॅझेटेड 2025 ची मुख्य परीक्षा मेन्स एक्झामिनेशन याची परत डेट दिलेली नाही. तर लक्षात घ्या एमपीएससी तर्फे गॅझेटेडच्या प्री आणि नॉन गॅझेटेडच्या प्री याच्या तारखा दिलेल्या आहेत, मेन्स मुख्य परीक्षेच्या कुठल्याही तारखा दिलेल्या नाहीत. ओके. आणि त्यांनी तसं मेन्शन सुद्धा केलेलं आहे. आता राहिला गट क, महाराष्ट्र गट क ग्रुप सी ज्याला म्हणतो आपण. ओके. याच्यामधली जी प्री आहे 2025 ची ती होईल तुमची 30 नोव्हेंबर 2025 ला तो रिझल्ट लागेल. आणि ग्रुप सी ची जी मेन्स एक्झामिनेशन आहे त्याची तारीख दिलेली नाही. ओके. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्रिलिम गॅझेटेड याच्या तारखा त्यांनी डेट दिलेल्या आहेत, पण एमपीएससी मेन्स गॅझेटेड याची तारीख दिली नाही. तसंच ग्रुप डी ची प्रीची तारीख दिली आहे, मेन्सची तारीख दिली नाही. ग्रुप सी ची प्रीची तारीख दिली आहे, मेन्सची तारीख दिली नाही. ओके. पूर्ण 2025 या कॅलेंडर मध्ये ज्या काही पर्टिक्युलर एक्झाम होणार आहेत त्याच्या डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की ग्रुप सी मध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे नेहमी वाट बघतात तर ग्रुप सी मध्ये आरटीओ एएमव्हीआय हे पद येतं. याची 2025 ची जी प्री मेन्शन केलेली आहे त्यांनी. ओके. जी संयुक्त होते याच्यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ही साधारणतः 30 नोव्हेंबर मेन्शन केलेली आहे आणि मुख्य परीक्षा जी तुमची आरटीओ एएमव्हीआयची आहे त्याची डेट दिलेली नाही. आता विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की सर याच्या जागा निघत नाहीत आणि एक्झामचा डेट मात्र देतात म्हणजे आमच्या अपेक्षा वाढतात. तर 2023 मध्ये नाही येते
पण 24 किंवा 25 मध्ये ते असू शकतील. त्याच्यामुळे त्यांनी टेंटेटिव्हली तारखा दिलेल्या आहेत. ओके, एक कॅलेंडर आहे आणि ते फक्त आपल्या कुठल्या एक्झाम्स आहेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत, ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस आहेत, फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत, ज्युडिशियल सर्व्हिसेस आहेत, ग्रुप बी ग्रुप सी आहे, त्याच्यानुसार तुम्ही तारखा लक्षात ठेवायच्या. पण आयोगाने या तारखांमध्ये बदल होऊ शकतो हे मात्र त्यांनी स्पष्टपणे यावेळेस मेन्शन केलेलं आहे की त्या विभागाकडनं किंवा संबंधित शासनाच्या विभागाकडनं जसं तुमचं मागणी पत्र प्राप्त होईल त्याच्या गृहीतकाच्या आधारित अंदाजित वेळपत्रक म्हणजे टेंटेटिव्ह टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे. ओके, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट की शासनाकडून जर मागणीपत्र प्राप्त झालं त्या वेळेला तरच त्या वेळापत्रकाप्रमाणे एक्झाम होणार आहे. साधी गोष्ट आहे. वेळापत्रक अंदाजित असून परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती दिला असेल. आपल्याला अनुभव ऑलरेडी आलेला आहे. ओके, त्याच्यामुळे आयोगाने ते स्पष्ट त्यांच्या निर्देशात म्हटलेलं आहे आणि हे टेंटेटिव्ह आहे. त्याच्यामुळे अपडेट याच्यामध्ये जे काही होईल ते फक्त आणि फक्त त्यांच्या ऑथेंटिक वेबसाईटवरतीच तुम्हाला बघायला मिळेल. मग त्याची एक्झाम पॅटर्न असेल, सिलेबस असेल, सिलेक्शन प्रोसेस असेल, हे सगळं त्या पर्टिक्युलर पोस्ट आणि डिपार्टमेंट नुसार तिथे बघायला मिळेल त्यांच्या वेबसाईटवरती. पदसंख्या जी आहे ते आपल्याला माहिती आहे. जे सविस्तर तपशील जो आहे ते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिल्या जाईल. नंबर ऑफ पोस्ट आणि 2025 मधील दिनांक निश्चित नसलेल्या परीक्षकांचे दिनांक संबंधित परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेनुसार ते त्यांच्या वेबसाईटवरती अपडेट करण्यात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचा पॉइंट नंबर 7 जो आयोगाने दिलेला आहे त्यांच्या अनुभवावरनं, तर त्यांचं काय म्हणणं आहे की आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे. ही लाईन खूप महत्वाची आहे. एखाद्या पर्टिक्युलर डेला तुमची आयोगाची परीक्षा आली आणि त्याच दिवशी दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट संस्था असेल किंवा सेंट्रलची कुठली एक्झाम आहे, जर 2 परीक्षा आल्या तर कुठली परीक्षा द्यायची हा तुमचा डिसिजन असणार आहे, तुमचा कॉल असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण कॉन्क्लुजन वरती येऊया. या सेशनच्या एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जानेवारी ते तुमचं डिसेंबर साधारणतः 2025चं जे वर्ष आहे यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा होणार आहेत. अगोदरच्या राहिलेलं पूर्व असेल, मुख्य असेल, आपल्याला माहिती आहे. त्यानुसार ते वेळापत्रक दिलेलं आहे. 2025 मग ती MES असो, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस असो, स्टेट सर्व्हिसेस असो तुमच्या, किंवा ऍग्री सर्व्हिसेस असो, किंवा इव्हन दो तुमच्या बाकीचे एक्झाम असो, मुख्य परीक्षेची कुठलीही तारीख आयोगाने जाहीर केलेली नाही. पूर्व परीक्षेची तारखा मात्र त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. आपण होप करूया की इथून पुढे आयोगाचे जे वेळापत्रक आहे ते टेंटेटिव्ह न राहता ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्यूट होईल आणि नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. तो पॅटर्न आपल्याला अक्वायर करायचा आहे. त्याच्यामुळे सुरुवात आपल्याला नक्कीच करावी लागेल आणि जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांना तर डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस आतापासूनच करावी लागेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं अपडेट. आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्ही ही PDF बघू शकता. डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा ही PDF असणार आहे. जे विद्यार्थी नवीन आहे, आपल्या चॅनलला नवीन आहेत, त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स घेत चला. थँक्यू सो मच.